नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आज आपण सातिवली मधील गिद्राई पाडा इथे आहोत। या आदिवासी पाड्यांना जोडणारा, आदिवासी पाडा आणि वसईला जोडणारा हा माझ्या मागे पूल आपण पाहताय। मात्र त्याची झालेली दयनीय अवस्था आहे, ज्याची रेलिंग देखील तुटलेली आहे। तर त्या संदर्भात आपण येथील नागरिकांचं म्हणणं काय ते जाणूया। मॅडम, आमचा जो प्रॉब्लेम आहे तो आता तुम्हाला स्पष्ट सांगतो। इकडच्या बस ही काही मुलं आहेत छोटी छोटी शाळेत जायला, त्यांना पण भरपूर त्रास आहे। आता या ब्रिज बघा, हा काही दिवसांनी जर तुटला तर ती मुलं जाणार कुठून। दुसरा विषय जो काही लाईट्स आहे, त्या लाईटचे पोल सुद्धा दिसतात का? आता तुम्ही आलेले आहेत समोरून, तुम्ही पण बघताय। या बाजूला एवढा असा प्रॉब्लेम नाही मॅडम, काही इकडचे जे काही सत्ताधारी लोक आहेत, काही कोणी नगरसेवक असो कोणी असो, बिलकुल फक्त इलेक्शनच्या टायमाला येतील, फक्त आश्वासन देऊन जाणार आणि काहीच करणार नाही। तर आता तुम्ही आलेले आहेत, तुमच्या मार्फत जरी होत असेल चांगलं तर तुम्ही ते करून द्या आम्हाला, बरोबर। मग या कचऱ्या संबंधी काय प्रश्न आहे? कारण की इथे महापालिकेवाले येतात का कचरा उचलायला? बिलकुल नाही मॅडम, आमच्या समोर तर आम्ही कधी बघितलंही नाही, येतच नाही बिलकुल। नाही मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे फॉरेस्ट नाही, शेतावर फॉरेस्ट आहे। फॉरेस्ट असला तरी पण नगरपालिकाचा आहे, हा नगरपालिकामध्ये, हा इकडचा डिपार्टमेंट नगरपालिकामध्ये येतो। भले फॉरेस्ट असेल पण नगरपालिकावाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना। घरपट्टी कसली घेतात आमच्याकडून? घरपट्टी किती आहे आता? कारण की ग्रामपंचायतीच्या वेळी कमी होती असं सांगतात नाही, आता महापालिका 4 पट्टीने वाढले घरपट्टी। 1109 रुपये घरपट्टी किंवा 1109। माझी घरपट्टी 100 रुपयाची घरपट्टी आता 1,500 झाली। हा, मी कचरा बघायला, ती कचरा उचलायला कोणी येतच नाही मॅडम। मग इथे स्ट्रीट लाईट आहेत का? म्हणजे दिवे असतात ते रस्त्यांवर? नाही, काहीच नाही। आता तुम्ही बघता मॅडम समोर पहिली गोष्ट तर महापालिकेकडून कुठलीच सुविधा दिली नाही। लाईन गेलेली आहे, आम्ही स्वतः खर्च करून ही लाईन घेतलेली आहे। 15 बंडल एकाचे चालू आहेत। 15 बंडल म्हणजे बंडल आहेत ना, जे येतात ते 15 बंडल आहेत एकाचे, ते बघून चालू। परिस्थिती इकडची एकदम बिकट परिस्थिती या 10 वर्षापर्यंत आणि म्हातारी लोक पण, म्हातारी लोक जाणार कशी हा ब्रिज जर झाला नाही तर? रोडचा विषय, हा रोड पण बघता तुम्ही, पावसाळ्यामध्ये गाडी पण येत नाही। एखादा जर बिमार झाला कोणी व्यक्ती, त्याला नेण्यासाठी रिक्षा सुद्धा येत नाही, बरोबर। ते जाणार कसं? मग त्यांना आम्हाला 1 किलोमीटर मधून ते उचलून इथे आणायला लागतो या रोडवर, भरून आणायला लागतं आम्हाला। हा रस्ता बघा, हा रस्ता पण दाखवते, रस्ता पण बघा। रोडचा जरा आम्हाला रोडचा करून द्या, आणि एक तिकडनं सुद्धा रोड आलेला आहे, तिथे जाम बेकार आहे। नागरिकांच्या इतक्या समस्या असूनही त्यांना एवढ्या धोकादायक परिस्थितीतून प्रवास करत लागूनही महापालिका कोणताही इथे पाऊल उचलत नाही त्यांच्या सुरक्षिततेसाठी। त्यामुळे महापालिकेला कधी जाग येणार आणि नागरिकांच्या या प्रश्नाकडे, या आदिवासी पाड्याच्या या प्रश्नाकडे महापालिका कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।